सूरज एक चांगला दावेदार आहे, त्याला भरपूर सपोर्ट आहे लोकांचा. म्हणून फक्त त्याचा गेम सगळ्यांना माहिती आहे, त्याला गेम कधी कधी समजत नाही किंवा की मी कुठल्याही ग्रुप मधून न खेळता मी जर इंडिव्हिज्युअल जरी खेळलो असतो ना तर जास्त फायदा झाला असता, एवढं सांगतो मी. अरबाज की जान्हवी? डेफिनेटली जान्हवी. बी टीमचं ऑलरेडी ठरलं होतं की जेवढे स्ट्रॉंग कंटेस्टंट आहेत त्यांना बाहेर काढायचं कसं. नमस्कार, दोन कटिंग या पॉडकास्ट चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज सगळीकडेच बिग बॉसची चर्चा सुरू आहे. बिग बॉस मध्ये काय घडतंय, कोण बाहेर पडतंय, बिग बॉस 70 दिवसांचं झालं का, बिग बॉसचे दिवस कमी का केले, हे सगळं सुरू असताना आज आपण भेटणार आहोत वैभव चव्हाण या बिग बॉस मधील स्पर्धकाला, जो नुकताच बिग बॉस मधून बाहेर पडलेला आहे. त्यांच्याकडून आज आपण जाणून घेणार आहोत की बिग बॉस नक्की आपल्या सगळ्यांना दिसतं त्याप्रमाणेच असतं की आज काही वेगळ्या घटना घडतात ज्या आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत, किंवा त्यांच्या नजरेतून बिग बॉसच्या घरात नक्की गोष्टी कशा घडतात, ते या सगळ्या घटनांकडे कशा प्रकारे बघतात. तर या सगळ्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी आज आपण त्यांना आमंत्रित केलं आहे. चला तर मग त्यांच्यासोबत चर्चा साधूया. सध्या सगळीकडे बिग बॉसची चर्चा सुरू आहे आणि इव्हन तुम्ही पण त्या फेज मधून बाहेर आलेले नाही आहात. तर आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायचंय की बिग बॉस मध्ये जे आम्ही समोर टीव्ही समोर बसून जे बघतो आणि त्याच्या पाठीमागे जे काय घडत असेल तिथले वैभव चव्हाण कसे होते. कारण की एक गोष्ट आहे की सचिन तेंडुलकर ज्या वेळेस बॅटिंग करत असेल त्यावेळेस आपण पण टीव्ही पुढे बसून म्हणतो की अरे त्यांना हा शॉट असा मारायला पाहिजे होता किंवा उगाच असा खेळला, तो आउट झाला. तर आम्हाला हे जाणून घ्यायचंय की वैभव चव्हाण एक्झॅक्ट बिग बॉस मध्ये कसे होते, कारण आम्ही जे सगळं बघितलेलं नाहीये. आता विषय असा आहे की बिग बॉस मध्ये ज्यावेळेस मी आतमध्ये जाणार होतो त्यावेळेस मला असं म्हणजे आम्हाला असं वाटलं होतं की हे 24/7 लाईव्ह पण असणार आहे आणि 1 तासाचं पण जे दाखवतात ते पण असणार आहे टीव्हीला. तुम्हाला हे माहित होतं की बाबा लोक एक तास बघणार आहेत, तर त्याच्यात थोडासा डिफरन्स लोकांना वाटणार की बाबा जेवढं दाखवलं जातं त्याच्यावरती विश्वास ठेवणार लोक, पण 24/7 पण असेल असं मला वाटलं होतं. पण बाहेर आल्यावरती नंतर कळालं की हे 24 तास लाईव्ह जे होतं ऑप्शन जो जिओ सिनेमाला असतो, बरोबर आहे, तर तो नव्हता. आणि त्याच्यामुळे एक इमेज माझी अशी क्रिएट झाली की हा गद्दारच आहे, हा मुलींशी उद्धटपणेच बोलतो, शिव्या घालतो, बरोबर, सूरज सोबत भांडतो, सिनियर ऍक्टर सोबत भांडतो. पण तुम्ही एक विचार करा की जर 24 तासामध्ये 1च तास दाखवलं जातोय तर, आणि मी एकटा नाही ना तिथे, बाकीचे 16 सदस्य आहेत, 17 सदस्य आहेत, तर त्यांचं प्रत्येकाचं फुटेज घेणं, त्यांना काय काय पाहिजे ते तिथं दाखवलं जातं. आणि ज्या गोष्टी तिथं हाईप मध्ये होतात तर त्याच दाखवल्या जातात तिथं. राईट, म्हणजे क्रिस्पी मोमेंटच दाखवला, क्रिस्पी मोमेंट जेवढे आहेत बाबा त्यांना ज्याच्यातून काहीतरी भेटू शकतं किंवा ज्याच्यातून ऑडियन्स जास्त खेचलं जातं तर तेच दाखवलं जातं. तर मला असं वाटतं की त्यांच्या हिशोबाने त्यांनी बिग बॉसने त्यांच्या कंपनी किंवा त्यांचं जे शो आहे त्या पद्धतीने विचार केला. मी पण त्या पद्धतीने विचार करायला पाहिजे होता ऍक्च्युली, पण मला माहित नव्हतं की बाबा हे 1 तासात बाबा मी किती दिसेल आणि कसा दिसेल. मी नॉर्मली जसं राहतो घरात तसंच राहायचा प्रयत्न केला. ज्यावेळेस माझ्या कोणासोबत भांडणं होतात तर ते भांडणं झाल्यानंतर पण मी जाऊन बोलतोय त्यांच्यासोबत की बाबा काय झालं, कसं झालं, तुम्ही पण मला असे ओरडला होता, तर तुम्ही हे चुकीचं बोलला होता, तर ते सॉर्ट आउट झालेल्या गोष्टी, बरोबर, किंवा मग परत आम्ही जेवायला बसलो एकत्र किंवा भरपूर गप्पा गोष्टी होतात. तर 1 तासात दिसत नाही ते, फक्त काय दिसतंय की अरे असा निगेटिव्ह निगेटिव्ह नाही म्हणता येणार, पण तो भांडतोय. निगेटिव्ह होणं न होणं ते लोकांच्या हातात किंवा ह्याला निगेटिव्ह पद्धतीने बघायचंय का नाही बघायचंय, बरोबर. आणि मी असं म्हणजे रिअल लाईफ मध्ये असं नाही की बाबा मी एकदम निगेटिव्ह आहे किंवा काय. मी आपला साधा सिंपल आपला गावाकडचा मुलगा ज्याला बाबा पहिल्यांदा असा काहीतरी चान्स भेटलाय आणि तिथे जाऊन मी जसं रिअल राहायचा प्रयत्न करत होतो तसं करत होतो मी. जिथे मला वाटत होतं की बाबा हा माझा मित्र आहे आणि मित्रासाठी आपण काहीतरी करू, किंवा मित्र म्हणतोय ना की बाबा तू आमच्या साईडने खेळ, बरोबर, तर मी ठीक आहे ओके, आपण बाहेरच्या लाईफ मध्ये पण हेच करतो ना की आपण म्हणतो हा तू काय शाळा लागून गेला तुझ्या साईडने का खेळून, असं नाही करत आपण. कारण की पुढचा व्यक्ती जर व्यवस्थित बोलतो तर आपण पण व्यवस्थितच बोलतो त्यासोबत. तर अशा गोष्टी घडत गेल्या आणि ते मला बाहेर तुम्हाला दिसतंय की हा चुकीचं करतोय, पण आतमध्ये कळत नाही की हे चुकीचं आहे म्हणून. आणि त्यात भाऊच्या धक्क्यावरती सांगण्यात पण आलं की अरे तू तुझा गेम बदल, तू दिसत नाहीयेस, तू ह्यांच्या मागोमाग करतोयस किंवा त्यांच्या मागोमाग करतोयस, किंवा ह्या सगळ्या गोष्टी कळत होत्या सगळ्या आणि तो बदलायचा प्रयत्न पण करत होतो मी. पण तोपर्यंत वेळ निघून गेला नाही. पण झालं असं होतं की मी ना ए टीम जरी सोडली मी तरी ए टीम जरी सोडली तरी मी नंतर एकटाच होतो. जान्हवीने पण सोडली होतं, मी पण सोडलं होतं.
आणि न बी टीम मला ऍक्सेप्ट करत होती की बाबा तू ये इकडे किंवा आपण बघू काहीतरी करू किंवा तू आम्हाला तुझी गरज आहे. ऍक्सेप्टन्स नव्हता तिकडे पण. हा, आणि सगळ्यांच्या मनात हे होतं की बाबा हा ट्रस्टवर्दी नाहीये. ओके. कारण की तो एक सेकंड टास्क जो झाला होता त्याच्यात मी ए टीम कडून खेळलो होतो बी टीम मध्ये असून पण. राईट. कारण की त्यावेळेस पण असं काही घडलं होतं की जे फक्त दिसलं की बाबा गद्दारी केली. अरे पण काय कशामुळे झालं ते, बरोबर, ते काय घडत होतं सगळं बिहाइंड द सीन्स काय माहितीच नाही कोणाला की बाबा कशामुळे झालं होतं ते, का बाबा मी तसं का केलं असेल, का मी स्वतःहून सांगितलं की मी कमी बॉल्स भरले म्हणून. तर मला पाहिजे असतं तर मी म्हटलं असतं की नाही मी तो व्यवस्थित खेळलोय बाबा. बरोबर आहे. इव्हन सूरजच्या आणि तुमच्या वादात पण असं झालं की तुम्ही जास्त आक्रमक वाटलात, मग त्यामध्ये असं आम्हाला असं वाटलं की तुम्ही जास्त आक्रमकपणेच गेला किंवा तुमची निगेटिव्ह इमेज त्यामुळे जास्त क्रिएट झाली. नाही असं आम्हाला वाटलं. प्रत्येकाचे ट्रिगर पॉइंट्स असतात काही ना काहीतरी. आता आपण गप्पा मारतोय चांगले, तू अचानक मला काहीतरी पर्सनल बोललास किंवा काहीतरी ट्रिगर पॉइंट वरून मला बोललास तर मला राग येणार, किंवा मी जरी बोललो तुला तर तुलाही राग येणार. असं काही गरजेचं नाही की आपण हसत खेळत बोलतोय म्हणजे आयुष्यभर हसत खेळत राहणार. प्रत्येकाची सिच्युएशन वेगळी असते, प्रत्येक सिच्युएशन वरती रिॲक्शन आपली वेगळी असते. तर तसंच ते झालं. सूरज सोबत माझी पहिली थोडीशी वादावाद झाली आणि त्या वादावादीत तो काहीतरी बोलला मला आणि मी पण त्याला काहीतरी बोललो, तर त्याच्यात ते वाढलं सगळं. आणि त्यानंतर मग दिसलं मी चिडलो होतो भरपूर, तर तेवढंच दाखवलं हाय टेम्पर मोमेंट सगळ्या. हा, तर जे आमच्या दोघांचे शुद्ध भाषेत वार्तालाप झाला होता तर तो काही दिसला नाही. तो पण बारामतीच्या भाषेत आलेला का? हा, त्याच्याकडून पण बोलण्यात आलं भरपूर. असं काही गरजेचं नाही की तो मला बोलला नाही काय किंवा तो बोलतच नाही काही. बरोबर, मला असं नव्हतं. ते वेगळ्या गोष्टी आहेत. चॅनलला बहुतेक त्याच्याकडून जास्त चांगल्या गोष्टी पाहिजेत म्हणून ते तसं दाखवलं जातंय किंवा दिसतोय तो. आणि चांगलाच आहे तो, काही वाईट मुलगा असं म्हणत नाही. कारण की आतमध्ये असताना पण भांडणं जरी झाले आमच्या, लोकांना फक्त भांडणं दिसले, पण अरे आम्ही बारामतीचे, आम्ही दोघं एकत्र फिरत होतो, जिम करत होतो, कपडे एक्सचेंज करत होतो. माझं एक हुडी आहे त्याच्याकडे, हे जिम मध्ये तू वापर, जिम करायला चल, खायला सोबत आम्ही असायचो. बरोबर, ह्या गोष्टी दिसल्या नाहीत. तुम्ही गेल्यानंतर पण जिम शेड्यूल चालू आहे असं दिसतंय मला त्यांचं. हो, चालू आहे त्याचं, चालू आहे. जिम आवडते त्याला, म्हणजे तो ऐकत नाही कोणाचं. म्हटलं ना हे नाही हे मार, तो तरी पण त्याचं तोच करतो. पण आहे चांगला मुलगा, चांगला आहे तो. म्हणजे असं काही त्याच्याबद्दल वाईट सांगण्यासारखं काही नाहीये. फक्त एवढंच आहे की काही गोष्टी त्याच्या पण आहेत ज्या दाखवल्या जात नाहीत बाहेर, आणि ज्या मला पण ट्रिगर केलंय. मला पण आता मी एवढा त्याला जवळचा मानतो तरी पण त्याच्यासोबत माझी वादावाद झाली. बरोबर. काही गोष्टी आहेत ज्या लोकांच्या लक्षात आल्या पाहिजे की 24 तास आहेत, त्यातलं फक्त 1 तास दाखवलं जातंय. आणि 1 तासामध्ये जर तुम्ही मला जज करत असाल तसं तर इट्स फाईन. बाकी काही बोलू शकत नाही मी जास्त. पण ठीक आहे, जर माझी इमेज तशी होत असेल तर मी आता इथून पुढे माझ्या कामामध्ये, दुसऱ्या कामांमध्ये जसं पॉझिटिव्ह करता येईल तशा गोष्टी पॉझिटिव्ह करेन. येस, नक्कीच. बिग बॉस आणि दोस्ती या दोन्हीत कुठेतरी माप इकडे तिकडे झालं असं थोडंसं तुम्ही म्हणू शकता का, किंवा त्याबद्दल तुमचं काय मत आहे? एकतर आहे ना, हे माहित नव्हतं मला की बाबा तिथे जाऊन आपल्याला काही रूल्स, वैयक्तिक रूल्स असतात आपले. जसे सगळे वैयक्तिक रूल्स बनवून आलते. किंवा जो वीक आहे त्याच्यापाशी आपण स्ट्रॉंगपणे उभं राहायचं, किंवा कोणाचं फॉलोइंग जास्त आहे त्याच्यापाशी चांगलं राहायचं. आपण स्ट्रॅटेजिक विचार नव्हता. असं स्ट्रॅटेजिक विचार न केल्यामुळे मला गोष्टी नाही समजल्या, आणि मला माझ्या बाहेर कोणीही ओळखीचं नव्हतं तिथे, जेणेकरून मी असं म्हणू शकतो की बाबा अरबाजला फॉलोअर्स आहेत किंवा निक्कीला फॉलोअर्स आहेत. जान्हवी माहित होती मला, पण तिचं पण सोबत असं नव्हतं माझं किंवा बॉन्डिंग की तुला फॉलोअर्स भरपूर आहेत किंवा तू आपण एकमेकांना सपोर्ट करू बघ वरती, असं नव्हतं काही. सूरजचं पण जास्त मला माहित नव्हतं की, जास्त माहित नव्हतं म्हणजे फॉलोइंग लोक त्याला किती सपोर्ट करतात हे माहित नव्हतं. म्हणजे त्याची इमेज ग्राउंडला काय झालेली ते नव्हतं माहिती. असं काही डोक्यात माझ्या नव्हतं. मला जसं सिच्युएशन येत होती, ज्यांच्यावर पटतंय, जे मला व्यवस्थित बोलतात त्यांच्यावर व्यवस्थित बोलत होतो, जे मला वाकडत बोलतायत किंवा जे थोडंसं इगोइस्टिक वागतायत त्यांच्यावर मी तसंच वागत होतो. ऍक्शनला रिॲक्शन भेटत होती ना, की मी स्वतःहून कधी कोणाला भांडणं काढलेत ना, मी कुठल्या सिनियर ऍक्टरला स्वतःहून काहीतरी बोललोय. त्यांनी ज्यावेळेस मला काहीतरी बोलले तरच माझे रिॲक्शन्स निघालेत. बाकी दोस्ती, यारी वगैरे सगळ्या गोष्टी तर मला माहित नाही तिथं किती लोकांनी खऱ्या केल्या त्या किंवा खऱ्या पद्धतीनं मांडल्या. पण मी माझ्या पद्धतीनं जसं बाहेर होतो तसे माझे बाहेरचे मित्र आहेत, तसे मला आतमध्ये पण माझे असे वाटत होते की बाबा व्यवस्थित बोलतायत तर मित्र आहेत.
बरोबर आहे. आपलं लॉजिक एवढंच असतं की बरोबर व्यवस्थित आहे. बोलतोय, चांगलं बोलतोय, मित्र आहे माझा, संपला Yes. विषय. आपण लगेच Yes. भावा करायला तयार होतो. येस, पण तुम्हाला तसं लोकांना असं झालं की बरं तुम्हाला वॉर्न पण केलं नाही असं नाहीये, त्या वॉर्न होऊन गोष्टी परत गेल्या, मग तिथं असं झालं का की तुम्ही इमोशनल जास्त झालात नाही, किंवा तुम्ही स्वतःबद्दल विचार नाही केला? वॉर्निंग, भाऊनी पण वॉर्निंग दिली. Yes. परत डीपी दादा पण मला समजवायचे की बाबा अरे असं असं आहे, तसं तसं आहे, लोकांना तू एक्सपेक्टेड आहे की अरबाजच्या अपोजिट उभं राहावं किंवा Yes. त्या गोष्टी. आणि मी तसे प्रयत्न पण केले, भरपूर गोष्टी झाल्या त्याच्या माझ्यामध्ये. त्यानंतर मी त्याला बोललो पण भरपूर Yes. काही, ते दाखवलं नाही बऱ्याच हा. गोष्टी. बऱ्याच सिच्युएशन्स मध्ये हा. त्याला भरपूर म्हणजे आमचं अभद्र भाषा बोलणं झालं, म्हणजे शिवीगाळ पण झाली आमची, पण ते ऑब्व्हियसली दाखवली नाही. आणि त्याच्यानंतर परत त्याचं असं म्हणणं आलं की परत म्हणजे नाही का, मी जर भांडायला तयार आहे त्यासोबत हा. किंवा मी जर कुठल्या टास्क मध्ये काही करायला येस, अपोजिट जायला तयार आहे, तर तो माझ्याजवळ येऊन म्हणायचा अरे वैभव ऐसा मत कर यार, क्यों कर रहा है यार ऐसा, दोस्त आहे ना आपण. मग ते ओके, म्हणजे बिग बॉसनं तुम्हाला बेसिकली दोन स्ट्रॉंग प्लेयर्स एकमेकाच्या अपोजिट यावं म्हणून दिलेले, हो पण तुम्ही दोघं एकाच जागेवर बसून गेम खेळायला लागला. नाही, असं गेम कोणाला करायचं किंवा कोणाला Yes. मिळून बाहेर काढायचं असं काही Yes. डोक्यात नव्हतं माझ्या. मला फक्त एवढंच होतं की बाबा काही लोकांबरोबर पटतंय आपलं व्यवस्थित, तर त्यांच्या बरोबर मी राहत होतो ना, की असं काहीच नव्हतं. बाकीचं बी टीम मधल्या बरोबर पण पटत होतं माझं. धनंजय डीपी सरांसोबत तुम्ही लेट इंटरॅक्ट झाला असं तुम्हाला फील झालं हो का? हो, खूप जास्त. मला असं वाटतं की स्टार्टिंगलाच उलट त्यांचं म्हणणं होतं की पहिल्या आठवड्यापासूनच मला तुझ्याबद्दल असं वाटत होतं की Yes. तू आमच्या टीम मध्ये यावं Yes. किंवा तू आमच्या साईडने उभं राहावंस किंवा तुझी आणि माझी मैत्री चांगली आहे. मग मी त्याच्यावर त्यांच्यावर भडकलो होतो जास्त, हा. कारण की अरे तुम्ही हेच मला आत्ता सांगताय, 6वा-7वा आठवडा आला, बरोबर तुम्ही आहे. आत्ता सांगताय तेच तुम्ही पहिल्या आठवड्यात सांगितलं असतं तर बरोबर. नक्कीच. कारण की अरबाज माझ्यासोबत इंटरॅक्शन चांगलं करत होता, बरोबर आहे. म्हणून मी त्यासोबत होतो. जर तुम्ही पण इंटरॅक्शन केलं असतं तर माझं, बरोबर. आणि मी असं कधी कोणाला दाखवलं नाही की तू बोलायचं ना माझ्यासोबत बाजूला व्हा. हम्म. असं कधी नव्हतं माझं. बरोबर. जो व्यक्ती चांगला बोलतो तर मी चांगलंच रिॲक्ट करत होतो. Yes. तर Yes. मला त्याच्यावर जास्त चिडचिड झाली किंवा बी टीम मधल्यांचं एक्सपेक्टेशन होते की मी तिकडे यावं, हम्म. आणि त्यांच्यातलं बोललं पण नाही. पण मला हा, स्वतःहून म्हणजे- बोलले नाहीत की बाबा वैभव असं असं आहे, हा. आम्ही असा विचार करतोय किंवा अशा अशा गोष्टी आहेत. आणि तोपर्यंत मग ते झालं असं होतं की तो टास्क झाला, तो मोतीवाला बरोबर. टास्क झाला, त्याच्यात मी बरोबर. ऑलरेडी निगेटिव्ह गेलो होतो. राईट. मग परत मी स्वतःहून कसं म्हणू आता Right. किंवा मला तुमच्याकडे यायचं. परत त्यामध्ये क्वेश्चन मार्क घेतला जाईल बघा. हा, परत मग त्या सगळ्या गोष्टी असं सिच्युएशन माझ्या अपोजिट घडत होत्या. त्याच्यामुळे मग मी झालं असं की जेवढं शांत राहतंय तेवढं शांत राहिलो, जसं टास्क केलं तसं खेळत राहिलो. सगळ्यांचे एक्सपेक्टेशन होते त्याच्या अपोजिट जावं, प्रयत्न पण करत होतो, पण काही टास्क असे येत होते की परत ग्रुप टास्क व्हायचे ते, आणि मग ग्रुप टास्क मध्ये परत कोणाला मदत मागणार. बरोबर आहे, जे आहे तो ते स्वतःहून यायचा, वैभव आपण एक काम करतोय, आपण ऍज अ ग्रुप खेळतोय. म्हणजे ठीक आहे, कारण मला थांबायचं होतं तिथे. बरोबर आहे, पण त्याच्यामुळे डॅमेज पण तितकाच झाला असं नाही वाटत का? कारण झालं ना, ए टीम मधलेच प्लेयर्स बाहेर पडत गेले, हो तो डॅमेज एक झाला. असं होतं की बी टीमचं ऑलरेडी ठरलं होतं की जेवढे स्ट्रॉंग कंटेस्टंट आहेत त्यांना बाहेर काढायचं कसंही करून. त्यांच्याकडे बहुमत पण होतं. बरोबर आहे. आणि त्यांचं असं म्हणणं होतं, तिसऱ्या आठवड्यातच म्हणणं असं झालं होतं त्यांचं की ह्यांचा ग्रुप झालाय ना, ह्यांना सगळ्यांना एक एक करून बाहेर काढायचं. आणि आमचं पण असं ठरलं होतं की ह्यांच्यातले जास्त जण आहेत ना, ह्यांना एक एक करून बाहेर काढायचं. तर तेच ठरलं होतं, असं काही वेगळं काही नव्हतं. फक्त ज्यावेळेस मला चेंज करायचं होतं, मला त्या टीम मध्ये जायचं होतं, मला इंडिव्हिज्युअल खेळायचं होतं, त्यावेळेस मला डिसिजन घेता आला नाही, कारण की ते ऑलरेडी मी टार्गेट वरती होतो, मला ह्याला बाहेर काढायचं. बरोबर बरोबर. तर मी आता कसं कन्व्हिन्स करू सगळ्यांना? राईट, म्हणजे तो विषय फिजिकली घडला. कॅपेबल, मेंटली कॅपेबल असून पण काही गोष्टी करता आल्या नाही करता आल्या, आणि बऱ्याच गोष्टी केल्या पण होत्या, पण तिथे दाखवण्यात आल्या नाही. किंवा बऱ्याच गोष्टी अशा आहेत की मला जिथे मी आवाज उठवला की बऱ्याच गोष्टी आहेत, म्हणजे जिथे पॅडेदादांना जान्हवी बोलत होती की बाबा तुमचं करिअर बद्दल असं तसं, बरोबर आहे. तर सगळ्यात पहिला चिडणारा मी होतो तिच्यावरती, जे दाखवलं गेलं नाही. फक्त आर्याचं ते संभाषण दाखवलं गेलं. उलट मी जास्त आर्यापेक्षा जास्त मी चिडलो होतो जान्हवीवरती, किंवा कोणाचं करिअर काढू नको, तुला कळतंय का तू हे ते भरपूर काय काय झालं होतं. त्यानंतर ते कॉइन गोळा करायचा टास्क होता, अभिजितच्या पायाला लागलो होतं. तिथे पण मी बिग बॉसने अनाऊन्स केलं की बाबा बदली प्लेअर खेळू शकतो. आणि तिथे मी भांडत होतो किंवा मला जाऊ द्या म्हणून, बरोबर, मी येतो अभिजित, मी जातो म्हणून. तर तो पार्ट कट केला. नंतर भाऊच्या धक्क्यावरती पण मी एक्सप्लेन केलं की भाऊ पण म्हटले ना की तिथे कोणाला तरी एकाला संधी होती बाबा हिरो बनायची, का नाही गेला अभिजितच्या जागेवरती कोणी, का कोणी हातवर केला नाही. भाऊला म्हटलं, भाऊ मी तिथे परत एक्सप्लेन केलं, भाऊ मी स्वतःहून गोष्टी हातवर करून उभं राहून भांडत होतो किंवा मला जाऊ द्या, मी करतो, अभिजितला विचारा म्हटलं तुम्ही. सगळ्या गोष्टी तिथे झालं आणि मी एक्सप्लेन केलं, आणि परत आता बाहेरून बघतोय तर तो माझा पार्टच कट केला. मग आता लोकांनी असंच वाटलं ना की बाबा
हा शांतच बसतोय, हा काय बोलतच नाही, बरोबर. ह्यांनी काही केलंच नाही. बरोबर आहे. तर त्या गोष्टी मला हर्ट होतात की बाबा एकच बाजू दिसलीये फक्त, जे की मी कोणाला तरी उद्धटपणे बोलतोय किंवा रागवतोय, चिडतोय, Yes. भांडतोय, मुलींच्या अंगावर धावून जातोय, बरोबर. एवढंच दिसतंय Yes, फक्त. आता yes, ज्या yes. मुलींच्या अंगावर धावून गेलोय त्यांना पण विचारा की बाबा कशामुळे धावून गेलो होतो किंवा बरोबर. काय घडलं होतं. बरोबर. आता आर्यासोबत पण एवढं वादावाद झाली, सगळ्यांना दिसतं की आर्यासोबत Yes. भरपूर भांडणं झाले वगैरे. आर्याला जरी आता विचारलं की वैभव Yes. तुझं काय रिलेशन आहे किंवा हा. भांडला म्हणून काय, म्हणजे कुठल्या पॉईंट वरती, तर बरोबर. ते हेच सांगणार की वी आर गुड फ्रेंड्स. Yes. असं नाही म्हणणार हा तो तर दुश्मन आहे किंवा तो तर बरोबर असं आहे, तसं आहे. बरोबर. नाही, कारण की तसं नव्हतंच आमचं तिथं. Yes. बॉन्डिंग तसं नव्हतंच आमचं. गोष्टी चुकीच्या दिसत गेल्या म्हणण्यापेक्षा आणि लोक पण ते चुकीचं घेत गेले, असं काहीच झालं नाही, लोक चुकीचे घेत गेले असं नाही म्हणू शकत. जेवढं दाखवलंय त्याच्यावरती लोक Yes. विश्वास ठेवतात. बरोबर आहे. कुणी म्हणजे मी जरी बाहेर बरोबर, असतो ऍज बरोबर, ऑडियन्स म्हणून बरोबर. आणि मी जर बिग बॉस बघत असतो बरोबर. तर मग मी पण तेच रिॲक्ट केलं असतं जे Right. मला दिसतंय समोर, बरोबर. कारण की आपण डोळ्यांवरतीच विश्वास ठेवतो Yes. किती झालं ते. Yes. तर जे आहे ते आता लोकांचं मला पण ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे की लोक Right. जसे रिॲक्ट होतात माझ्यावरती Yes. ते पण ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे. आणि भरपूर चुका झालेल्या आहेत, मी म्हणतच नाही की मी चुकलो नाही किंवा काय बरोबर. नाही. भरपूर चुका झालेल्या आहेत तिथे, भरपूर गोष्टी घडलेल्या आहेत. तर त्यासाठी मी ऑडियन्सची फक्त माफीच मागू शकतो, त्याच्या पलीकडे बरोबर. दुसरं काही करू शकत नाही. आता आपण बिग बॉसच्या घरातल्या गोष्टी सगळ्या चर्चा करतोय, सगळं बिग बॉस रोज लोक बघतायत, त्यांना आता हेच आहे सगळं. आता बिग बॉसच्या थोडं आउट ऑफ द बॉक्स जाऊन बिग बॉसचाच प्रश्न आहे, आउट ऑफ बॉक्स जाऊ नये की आता बारामती सगळ्या क्षेत्रात तशी पुढे गेली आणि बऱ्याच क्षेत्रात बारामतीने नाव कमवलेलं आहे, पण बारामतीची सोयरी रशियामध्ये गेली असं आजपर्यंत झालेलं नाही. तर आता आम्हाला तुमच्याकडून तुम्हाला हेच विचारायचं आहे की आम्ही आमचं सामान बांधून वराडाची तयारी पुढे करायची का, मग त्यावर तुमचं काय ठरलंय नक्की? नाही, असं काही नाहीये. तिचे पर्सनल लाईफ वेगळं आहे, तिचं पर्सनल स्पेस वेगळं आहे, तिच्या काही गोष्टी बाहेर आहेत, माझी पर्सनल लाईफ वेगळी आहे. तो असं काही नाहीये की बाबा त्याच दृष्टिकोनातून आमचा बॉन्ड झालाय किंवा त्या गोष्टी पुढे व्हाव्यात म्हणून आम्ही एकत्र आलोय, असं काही नाहीये. तर आमचं तिथं बॉन्ड आपोआप झाला, जिथे बाकीचे लोक जसं म्हणतायत, बाकी म्हणजे नाही का, काही प्रेस कॉन्फरन्स पण झालं मागच्या वेळेस, त्यांनी विचारलं की बाबा तुमची मैत्री फेक आहे का रिअल आहे किंवा काय, बाकीच्यांना विचारलं. तसं आमच्या होती विचारू शकत नाहीत ते, कारण की जे काय होतं ते रिअल बॉन्डिंग होतं, रिअल फ्रेंडशिप झाली आमची, जिथे एकमेकांचं हे माहित नव्हतं आम्हाला की एकमेकांचा फायदा होईल काहीतरी आम्हाला म्हणून आम्ही एकत्र आलोय, असं काहीही नव्हतं. बरोबर आहे. तो जेवढं रिअल फ्रेंडशिप ठेवता येईल तेवढी रिअल फ्रेंडशिप ठेवली, जेवढं मला हेल्प करता येईल तेवढी केली, जेवढी तिला मला हेल्प करता येईल तेवढी तिने केली. सो त्या एक खूप चांगल्या गोष्टी घडल्या तिथे बिग बॉसच्या हाऊसमध्ये, ज्या की मला खरंच असं वाटतं की एवढं सगळ्या निगेटिव्ह गोष्टींमध्ये काहीतरी पॉझिटिव्ह गोष्ट घडली. सो मला वाटतं हा बॉन्ड आणि फ्रेंडशिप अशीच राहावी कायम, अशी माझी इच्छा आहे. बाकी असं काही पुढचं तसं काही हे नाहीये, तिच्याकडून पण नाही, माझ्याकडून पण नाहीये. सो इट्स बेटर की तो बॉन्ड तसाच राहावा अशी जास्त इच्छा आहे माझी. बरोबर. येस. आता यामध्ये तुम्ही ज्यावेळेस इरिना सोबत तुम्ही म्हणता की बॉन्ड वगैरे चांगला आहे, तर त्यासोबतच तुम्हाला बाकीचे लोक पण बरीचशी मिळाले असतील की बाबा ही माणसं मला खरंच चांगली वाटली किंवा ही माणसं माझ्या, आता इव्हन त्यानंतर बिग बॉसच्या बाहेर नंतर वाटलं असेल की अरे ती माणसं चांगली नव्हती पण मी त्यांच्यासोबत राहिलो, असं काही तुम्हाला फिलिंग आलं का? नाही, मला ते आतमध्येच फिलिंग आलं होतं ज्यावेळेस मी सगळ्यांसोबत बोलायचो ना, त्यावेळेस मला बी टीम उलट जास्त सेन्सिबल वाटायची, कारण की त्यांचं बोलणं वागणं आपल्या घरातल्या सारखं वाटायचं मला. आणि मी पॅडे दादाला पण ज्यावेळेस एकत्र होतो, आम्ही एका टीम मध्ये होतो, त्यावेळेस पॅडे दादाला भरपूर जेवण बनवून खायला घातलेलं आहे. पॅडे दादा पण भरपूर कौतुक केलेलं आहे, वैभवने मला भरपूर खायला, ते भात वगैरे दाखवलेलं आहे मला वाटतं काहीतरी. तर ते फक्त एका टाइमचं दाखवलं, असं आठवडाभर केलेलं आहे. त्यांना परत बनाना आईस्क्रीम खायला घातले मी, जे इरेनाने मला शिकवलं होतं कसं बनवायचं, तर त्या गोष्टी त्यांना सारख्या दररोज रात्री खायला घालायचो मी. तर बऱ्याच गोष्टी ज्या माहित नाही, तर त्यांच्यासोबत एक बॉन्डिंग चांगलं झालं होतं. मला असं वाटतं की तिथे रिअल बॉन्डिंग होतं माझं त्यांच्यासोबत. भले का आमचे भांडणं होत असतील किंवा अपोजिट टीम होती म्हणून ते पण चिडवायचे मला काही काही गोष्टी, बरोबर, आणि ते चिडवायचे मला कुठल्या गोष्टीवरून की अरबाज त्यांना काहीतरी म्हणायचा आणि ते माझ्यावरती येऊन भडकायचे. बरोबर आहे. माझं म्हणणं त्यांना असं होतं की तुम्ही यार तो बोलतोय ना, त्यांच्याकडे जावं, माझ्याकडे येऊ नका, कारण मी कधी तुम्हाला उलट बोललेलं नाही, मी कधी तुम्हाला कुठल्या गोष्टी बोललेल्या नाही. तर त्यांचं म्हणणं तसं नव्हतं, ते माझ्यावरती भडकायचे, मग ते उलट रिॲक्शन त्यांच्यावरतीच निघायची माझी. त्या गोष्टी होतं. पण नंतर डीपी दादा सोबत चांगलं बॉन्डिंग झाल्यानंतर बाहेर आल्यावरती पण बघितल्या बऱ्याच गोष्टी, त्यावेळेस पण हे दोन व्यक्ती मला चांगले वाटतं. सूरज सोबत चांगलं बॉन्डिंग होतं माझं आतमध्ये, पण बाहेर आता वेगळं दिसलंय, त्याला आता मी एक्सप्लेन नाही करत बसणार की बाबा
उगाच नाही का बरोबर त्याची हवा आहे सगळीकडे म्हणून मी बरोबर. त्याचे सिंपती घेण्यासाठी किंवा पॉझिटिव्ह होण्यासाठी मी त्याचं नाव नाही घेते कुठंच. आतमध्ये चांगला बॉन्ड होता, बाहेर आल्यावरती पण चांगला बॉन्ड राहील. आणि मला उलट हे बघायचंय आता की जे लोक आत्ता त्याला सपोर्ट करतायत ना, जे आत्ता बरोबर. म्हणतात की सूरज मी तुझ्या सोबत आहे, मी तुझ्यासाठी हे करेन ते करेन, इन फ्युचर तर मला ते बोलून दाखवण्यापेक्षा मला असं वाटतं की बाहेर आल्यानंतर तुम्ही त्यासाठी किती काय करताय ना ते मला बघायचं. बरोबर exactly. कारण की माझ्या डोक्यात आहेत त्या सूरजसाठी काय प्लॅन्स, बरोबर. मला माहितीये काय करायचं काय नाही. तर मी उगाच चार चौकात बोलून नाही दाखवणार. बरोबर आहे बरोबर मला सूरजला सांगितलेलं आहे मी, सूरज आणि मी आम्ही बघून घेऊ दोघं जण काय असेल. Yes. मला उगाच हे दाखवायची गरज नाही की बाबा मी जास्त publicity विचार मिळावी कर- म्हणून सूरजसाठी मी हे करेन ते करेन. हे असलं तर मी तिथं पण नाही बोललो बरोबर आणि बाहेरून पण बोलणार नाही. ज्या काही गोष्टी असतील सूरज आम्ही एकत्र बसून बोलू, बरोबर व्यवस्थित ते प्लॅन्स करू. बरोबर आहे आणि नक्कीच मला ते बघायचं ऍक्च्युली कोण कोण त्यासोबत उभं राहते. बरोबर. त्यासाठी मी जास्त उत्सुक आहे की बाबा हे जे लोक म्हणतात ना बाबा सूरज, आता सगळे महाराष्ट्र डोक्यावर येतात Yes, सूरजला. yes, yes. पण माझं हे म्हणणं आहे की जेवढं तुम्ही डोक्यावर घेतलंय ना, तर तेवढं लोक उतरू नका त्याला खाली लगेच. बरोबर आहे. बरोबर घेतलंय ना तुम्ही डोक्यावर, तर तेवढा सपोर्ट कायम राहू दे, म्हणजे त्याला पण तेवढा सपोर्ट भेटेल आणि त्या गोष्टीत त्याच्या पण लक्षात येतील. कारण की काही गोष्टी त्या लक्षात येत नाही बरोबर लवकर की बरोबर कशा गोष्टी असतात बाहेर लाईफ मध्ये. Yes. त्याला पॉझिटिव्ह आहे म्हणून पॉझिटिव्ह बोलतायत लोक म्हणून ठीक आहे. पण माझं म्हणणं आहे की लोकांना जेवढं तुम्हाला जास्त सपोर्ट कॉन्स्टंट ठेवता येईल ना Yes. लॉंग टर्म पर्यंत, तेवढा Yes. उलट ठेवावा अशी Yes. इच्छा आहे. बाकी जान्हवी सोबत एक चांगलं बॉन्ड Bonding झाला होता आतमध्ये, तो राहील कायम तसंच. बाकी अरबाज सोबत पण चांगला बॉन्ड झाला होता, पण बाहेर आल्यावरती पण आतमध्ये पण जाणवत होतं की तो मागे वेगळं काहीतरी बोलतोय किंवा, पण मी विषय सोडून दिला होता आतमध्ये पण. बरोबर जास्त त्याच्यासोबत डिस्कशन करत नव्हतं कुठल्या गोष्टीचं किंवा जास्त इमोशनल गोष्टी पण बोलत नव्हतं, काहीच नव्हतं. कारण की जाणवत होतं ते तो बाबा निक्कीचं जास्त ऐकतोय किंवा निक्की बद्दल जास्त त्याला प्रायोरिटी आहे, Yes. माझ्याबद्दल नाही. सो मी त्याचा विषय बऱ्यापैकी सोडूनच दिला होता बाहेर येताना पण. बाहेर येताना पण म्हटलं की तुझे माझे भांडणं बाकी आहेत म्हटलं अजून, असं पण बोलून आलोय मी त्याला. सो आणि तो पण म्हटला होता की बाबा भाऊ एक चान्स द्या वैभवला, आम्ही बरोबर. भांडतो. बरोबर आहे कारण की त्याला माहित होतं अरे हम्म. भांडण्यासाठी आणलेलं आहे किंवा बरोबर आहे एकमेकांच्या अपोजिट उभा. आणि त्याला मी बोलत होतो अरे भाई तू आणि मी अपोजिट पाहिजे म्हटलं, तुला हे तर लक्षात येतंय का भाऊ एवढं दिवस झालं सांगताय, बरोबर आहे तर तू मला का कन्व्हिन्स करतोय सारखं. तर तू कन्व्हिन्स केल्यामुळे माझी इमेज खराब होती, हे बरोबर त्याला पण माहित होतं आणि त्याला मी बोलून दाखवलेलं. बरोबर आहे आणि त्याचा फटका दोघांना बसला शेवटी, दोघांना नाही, पण मला जास्त पडला, त्याला नाही बरोबर. पडला. कारण की त्याच्या सपोर्ट मध्ये निक्की होती, त्याचा गेम पण चांगला दिसत बरोबर. होता. हार्डली मला वाटतं 1 ते 2 आठवडे वाढले काहीतरी त्याचे. हा 2 आठवडे वाढले, पण शेवटी किती झालं तरी त्याला ज्या पद्धतीनं महाराष्ट्र पोर्ट्रे होता पोर्ट्रे, जसं मला निगेटिव्ह ज्या पद्धतीने केलं बरोबर की बाबा बरोबर आपला मराठी माणूस असं जाऊन करतोय बाबा. बरोबर रगीलपणा रगेल वागतोय किंवा हा, उलट उत्तर देतोय, उद्धट बोलतोय. हा मग हे जे माझ्या इमेज वरती Yes, yes, पर्सनल yes. इमेज वरती आलं, Yes. त्याचं तसं पर्सनल इमेज वरती काय आलं नाही. Yes, त्याचं फक्त बरोबर. आलं की बाबा तू अग्रेशन मध्ये आहेस किंवा निक्कीचं aggression जास्त मध्ये करतोस. ऐकतोय. हा निक्कीचं जास्त Yes. एवढं झालं. तर बरोबर. माझं असं झालं की मला पर्सनल इमेज वरती मला त्याचा इम्पॅक्ट पडला आणि ते थोडस कुठेतरी वाईट वाटतंय. बरोबर लेट्स सी आता पुढे काय होतंय काय नाही. Yes. बिग बॉसच्या घरात असं कायम घडत असतं की तुमची भांडणं होतात किंवा किंवा तुमचे इमोशन्स, बेसिकली काय की इमोशन्स तिथं कंट्रोल करणं जास्त अवघड जातं हो. असं मला तिथं दिसलं. त्याच्यानंतर एक गोष्ट होती की जसं बिग बॉसच्या घरात भांडणं होतात तसंच आपल्या रिअल लाईफ मध्ये पण कुणासोबत तरी भांडणं होतात किंवा कुणासोबत तरी आपण जास्त चांगले वागत जातो. मग ह्या गोष्टी आपण बिग बॉस मध्ये लवकर विसरतोय आणि रिअल लाईफ मध्ये माणसं हे विसरत नाहीत. असं कुठंतरी तुम्हाला एक हिट झालं का बाहेर आल्यानंतर की अरे रिअल लाईफ मध्ये पण असं असतं की भांडणं होतात पण लोक एकत्र येत नाहीत नंतर किंवा लोक त्या गोष्टी लावून धरतात, त्यावर काहीतरी तुम्ही विचार ते केला? काय आहे ना, दररोज उठून एकमेकांचं तोंड बघायचं. बरोबर आहे हम्म? बरोबर आहे. आणि दरवेळेस नॉमिनेशन असतं. येस दर आठवड्याला नॉमिनेशन असतं, दर आठवड्याला कॅप्टन्सी टास्क असतो, दर आठवड्याला तुम्हाला बहुमत पाहिजे असतं, बरोबर आहे. दर आठवड्याला कुठल्या ना कुठल्या गोष्टी तुम्हाला पुढच्याला कन्व्हिन्स करून सांगायच्या असतात. तर ह्यामुळे होतं काय माहितीये का, तिथे लावून धरून उपयोग नाही तिथं. ऍडजस्टमेंट महत्वाची. जसं जान्हवीचं आणि वर्षाताईंचं होतं, स्टार्टिंगला इतकं काय काय झालं, तुफान भांडण झाले. पण नंतर वर्षाताई स्वतःहूनच जान्हवीचा आता सपोर्ट करतात की जान्हवी तू चांगली आहेस. बरोबर. इव्हन त्यांनी कॅनराबाद सोबत पण जाऊन बसलाय. हा म्हणजे हेच झालं आता ते, कारण की ते होतं बहुमत पाहिजे ज्यावेळेस, बहुमत पाहिजे असताना ज्यावेळेस आपल्याला कळतं की बाबा हा टास्क असा आहे किंवा पुढे जाऊन आपल्याला बहुतेक सगळेजण मिळून बाहेर काढतील तर आपण आपला ग्रुप बनवू किंवा आपल्या गोष्टी चांगल्या बनवू.
आणि दुसरं कोण नाही ना, बरोबर आहे. बाहेरचं तेवढीच कोणी तेवढीच तर नाहीये. लोक आहेत तेवढेच आहेत. बरोबर आता हळूहळू स्वभाव माहित झाले सगळ्यांना, त्याच्यामुळे Right. मग ते कन्व्हिन्सिंग जसे पॉवर आहे हम्म. प्रत्येकाची बरोबर आहे. तसं कन्व्हिन्स करतात. जसं अरबाज मला प्रत्येक वेळेस कन्व्हिन्स Convince करून मला करून. मॅन्युप्युलेट करून मला हे करायचं आणि मला बरोबर. कळायचं ते की बाबा इथे माझे आता लागणार आहे. इमोशन्स मध्ये यायचे फक्त. हा, इथे माझे लागणार आहे आता. हा. भाऊ मला म्हणणं परत ह्या आठवड्यात पण चिडणार आहेत, हे ऑलरेडी मला माहित असायचं. बरोबर. कारण की मी कुठल्या ह्याने त्याला भांडू ना त्याच्यासोबत, कारण की तो मी जरी भांडलो त्याच्यासोबत तरी तो येऊन गोड बोलायचा माझ्यासोबत. बरोबर. तर आपला माझा स्वभाव असा नाहीच आहे की बाबा पुढचा व्यक्ती गोड बोलतोय तर मी उगाच त्याच्यावरती आवाज चढवतोय. बरोबर. असं कधीच माझ्याकडनं झालं नाही. म्हणजे रिअल लाईफ मध्ये पण कधी नाही. नेचरचा फटका तुम्हाला बसला थोडक्यात तुमच्या हा, nature चा. माझ्या स्वभावाचा मला फटका बसला मी म्हणेल उलट. बरं. आणि तिथे पण तेच चार टाळके असतात, तेच बघायचे असतात आपल्याला Yes. दररोज उठून. Right. तर त्याच्यामुळे रिअल लाईफ आणि तिकडे थोडंसं वेगळं आहे की बाबा Yes. तिथे धरून ठेवता येत भांडण. मग जरी बाहेर की- पण माणसांनी अशीच लवकर भांडणं जर संपवली तर थोडस चांगलं वातावरण नाही बनणार का? याच्यावर काय मत आहे तुमचं? बनू शकतं ना, का नाही बनू शकत? Yes. पण बाहेर होतं कसं माहितीये का, बाहेर आपल्या हातात असं आहे की बाबा ह्याच्यावर भांडण झालं तर ह्याला ब्लॉक करू शकतो आपण, बरोबर. त्याला भेटू शकत नाही, तोंड बघायचं नाही आपल्याला, हा. आणि तो माणूस हळूहळू आपल्या लाईफ मधून निघून जातो. बरोबर. तिथे तसं नाहीये. तिथे थोडं Block सकाळी नाही, उठलं की काही हा नाही. समोरच माणूस आहे हा. तर त्याच्यामुळे तो फक्त बरोबर. फरक आहे. Yes. पण मला तर वाटतं की भांडणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, ग्रजेस वगैरे आहेत त्या थोड्याशा बाजूला ठेवूनच माणसाने चालावं, जेणेकरून आपल्या स्वतःला समाधान राहतं की आपण किती चांगले आणि आपल्या लाईफ मध्ये किती पॉझिटिव्ह राहतं तेवढं राहायचा प्रयत्न करायचा. बरोबर. आता यामध्ये शिवछत्रपतींचा छावा हे तुमचं युट्यूबवरचा एक अगदी हिट व्हिडिओ आहे. त्याच्यानंतर मन झालं बाजिंद हे तुमची मालिका झाली. तर इथून पुढे आता तुमचा प्लॅन काय, की चित्रपट, मालिका, वेब सिरीज, तुमच्या डोक्यात तुमचा प्लॅन काय? माझ्या डोक्यात प्लॅन असा आहे की ज्यावेळेस माझी सिरियल झाली पहिली, त्यानंतर मी 2 वर्ष काही केलं नाही. आणि हे जाणून बुजून केलं नाही, कारण की मला असं पाहिजे होतं की लोकांनी विसरू दे मला, काय अडचण नाही. कारण की सगळेजणांचं म्हणणं असं असतं की बाबा जेवढं दिसल तेवढं तुम्ही चर्चेत राहता किंवा काय असं. तर मला तसं नको होतं उलट, कारण की एक सिरियल फेस झालं, एक सिरियल झाली, एक पायरी चढलो मी वरती. आता दुसरी पायरी काय आहे, तर त्यासाठी मी काम करणार. पहिले मी नाटक करत होतो, नाटक झाल्यावरती मी सिरियल केली, आता सिरियल नंतर अजून पुढे काय करता येईल मला, तर ह्याचा मी विचार करतोय. ना की असं किंवा सिरियल मध्ये आहे तर अजून सिरियल कराव्यात. आणि मग होतं काय माहितीये का, मग लोकांना एकदा कळालं ना की हा सिरियल फेस आहे किंवा सिरियल फक्त करतोय, बरोबर आहे. तर ते मग तुम्हाला बाकीच्या गोष्टींमध्ये ऍक्सेप्ट करत नाही. येस. आणि मराठीमध्ये ते जास्त आहे की एखादा कॉमेडी ऍक्टर असला की त्याला फक्त कॉमेडीच भूमिका मिळतात. म्हणजे मकरंद नालासपुरे झालं की त्यांना कॉमेडी म्हटलं की सगळ्यांनी कॉमेडी दिलं, त्यांना कधी सिरियस वेने बघितलं. हा, आणि ते आता चेंज होतंय म्हणा, Yes. की आता जरा वेगळ्या गोष्टी घडतायत, बाकीच्या Yes. गोष्टी म्हणजे मराठी हिंदीमध्ये जात आहेत, हिंदीवाले मराठीत येत आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या घडतायत. नंतर OTT प्लॅटफॉर्म झालेत आता, युट्यूब वरती चांगला कंटेंट येतोय. बरोबर आहे. सो त्याच्यामुळे उलट एक्सपोजर चांगलं आहे. पण फक्त एवढंच आहे की मी विचार असा करतो की आता पुढे ज्यावेळेस मला काही येईल चांगलं काम, तर त्याच्यात मी मूवीज किंवा वेब सिरीज किंवा शॉर्ट फिल्म जरी म्हटलं तरी मी करायला रेडी आहे. फक्त सिरियल साठी थोडस मी हात असा हे करतोय, आकडता घेतला. हा, थोडासा आकडता घेतला की जरी येतात मला, असं नाही की भरपूर 7-8 सिरियल्स ऑफर आली होती, बरेच चांगले प्रोडक्शन होते, बजेट चांगलं होतं, सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या, पण तरी पण मी थोडंसं हात आकडता घेतलं की नाही, शिक्का पडू नये म्हणून. हा, आपल्याला बऱ्याच गोष्टी करायच्या, कारण माझ्याकडे टाइम कमी, कारण की मी ऑलरेडी खूप लेट चालू केले सगळ्या गोष्टी. वयाच्या 28व्या वर्षी चालू केलं मी. ओके. तसं बघायला गेलं तर पहिलं पाऊल इंडस्ट्रीमध्ये त्यावेळेस ठेवलं मी. येस. भले का मी स्ट्रगल खूप आधी चालू केला, पण ऍज अ ऍक्टर म्हणून 28व्या वर्षी चालू केलं सगळं सोडून. पहिले कसं मी जॉब करत करत, कॉलेज करत करत हे करत होतो, ऍक्टिंग करत होतो किंवा नाटक करत होतो. पण 28व्या वर्षी मी जॉब पण सोडला, सगळ्या गोष्टी सोडल्या, म्हणजे घर पण सोडून बाहेर होतो. फुल डेडिकेशन फक्त तेवढंच करायचं, त्यातनं जो इन्कम येईल तोच आपल्या पोटा पाण्याचा इन्कम आहे, असं ठरवून मी 28व्या वर्षी चालू केलं. एक लोकेशनचं लिमिटेशन येतं असं वाटतं तुम्हाला? म्हणजे बारामतीमध्ये राहून तेवढा कला क्षेत्राला तेवढा तुम्हाला स्कोप नाही मिळत जेवढा तुम्ही मुंबई पुण्यामध्ये राहून मिळवता. नक्कीच. त्यामुळे त्याचा फटका तुम्हाला असा बसला की तुम्हाला 28व्या वर्षी इथं उतरावं लागलं. नाहीतर मग तुम्ही एक असं असतं की अगदी 15व्या-16व्या वर्षी लोक पुरुषोत्तम वगैरे करून वर जातात किंवा कॉलेजेस मध्ये ते वर जातात, ह्या गोष्टी होतात. नाही, लोकेशनचा खूप फरक पडतो. जर मी हेच पहिले मुंबईमध्ये असतो, मुंबईमध्ये कॉलेज करत करत थिएटर केलं असतं किंवा काय गोष्टी, तर तिथे तुम्हाला अपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत, इथे अपॉर्च्युनिटीज कमी आहेत. बरोबर आहे. त्याच्यामुळे आपण म्हणतो ना की बाबा इथे नाही तुझं काय होणार, तिकडे जा, तिकडे कर. तर काय म्हणतात, कारण की तिकडे ऑलरेडी अपॉर्च्युनिटीज असतात, तिकडे तेवढे वेज आहेत, तिकडे तेवढे डोर्स आहेत आपल्याला, त्या डोर्सला फक्त
नॉक करायचंय, आतमध्ये अच्छा. जायचंय तिथं. पण आपण लोक जे म्हणतात की तिथं जाऊन कर, पण लोक हा कधी विचार करणार आहेत की आपण पण इथं कलेला प्रोत्साहन दिलं पाहिजे तर आपली इथं चांगली लोक प्रोड्यूस होतील? कारण की तिथं जा म्हणणं मला असं वाटतं की हा राईट ऑप्शन नसेल इन फ्युचर, ज्यावेळेस नवीन कलाकार घडतील. काय माहितीये का, एकतर तुम्हाला जर अपॉर्च्युनिटी इथं क्रिएट करायच्या असतील ना, येस. तर तुमच्याकडं तेवढी ताकद पाहिजे की इंडस्ट्रीमध्ये तुम्ही त्या लेवलला पाहिजे, बरोबर आहे. तर तुम्ही इथं ते क्रिएट करू शकता. बरोबर आहे. जर मी एखादी सिरियल करून मी म्हणतोय की बाबा हा चला मी इथे अकॅडमी चालू करतो, ऍक्टिंग क्लासेस चालू करतो, इथे Yes. हे चालू करतो, ते चालू करतो, तर ते बाहेरचे लोक म्हणतील "रे, एक सिरियल करून तू कसला माच करतोयस आता?" बरोबर आहे. लोक बरोबर. तिकडे किती किती वर्ष हे करतायत आणि तू इथे येऊन का तसं करतो? हम्म. एक तर तुम्ही त्या लेवलला जावा हम्म. जिथे तुमचा रिस्पेक्ट आणि या सगळ्या गोष्टी खूप हायर लेवलला आहेत, आणि Yes. मग तुम्ही या बरोबर इथे आणि आहे. मग करा काय करायचं ते. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात त्यावेळेस काय तर तुम्हाला त्या वाव भेटेल. ऑफ सीझनला ऑफ सीझन म्हणण्यापेक्षा जिथं आपण म्हणजे मुंबई पुणे सोडलं तर त्या कलेला त्या दृष्टिकोनातून बघितलं जात नाही, हे लिमिटेशन महत्वाचं वाटतं तुम्हाला? नाही, कलेला कलेच्या दृष्टिकोनातून बघितलं जातं. फक्त हम्म. एवढंच आहे की कुठे कुठे तेवढ्या अपॉर्च्युनिटीज नाहीयेत. म्हणजे आता मी जर इथे एखादं ऑडिशन ठेवलं बारामतीमध्ये, तर मॅक्झिमम 200 किंवा 300 लोक आहेत. बरोबर आहे. तेच पुणे मुंबईत वेगळी तेच परिस्थिती पुणे असेल. मुंबईत वेगळी परिस्थिती आहे. बरोबर आहे. आता नागराज सर ते कसे Yes. करतात किंवा ते गावागावात न घेतात, तर ते बरोबर. ऑडिशन्स ठेवत नाहीत. पहिली गोष्ट म्हणजे जास्त हम्म. करून ते काय करतात, पहिले त्यांचं लीड स्वतः शोधतात. Observation मला करतात. स्वतः शोधतात की मला काय पाहिजे काय नाही बरोबर. पाहिजे. तर त्यांची एक वेगळी प्रोसेस आहे. आता बरोबर. त्यांच्याबद्दल आपण म्हणू शकत नाही की ते थोडी मुंबईला गेलेत. तर एक्झॅक्टली. त्यांच्या गावातच त्यांनी त्यांनी केलं. रॉ मटेरियलच घेतलं त्यांनी सगळं. पुण्यातच त्यांचं स्टुडिओ खोललाय. Yes, yes, आणि yes. ते पण असं नाही की कुठल्या तरी शहरी भागात, नरेमध्ये एक साईडला बरोबर. एका ठिकाणी त्यांनी स्टुडिओ खोललाय हम्म. त्यांचा. तर तिथे त्यांचं ऑफिस आहे, तिथे सगळेजण राहतात. बरोबर. तर त्यांनी त्यांचं विश्व निर्माण केलं. बरोबर आहे. त्यांच्यासारखे आपण पण करू शकतो. असं नाही की गरजेचं नाही की बाबा सगळ्यांनी मुंबईला मुंबईला गेलं गेलं पाहिजे. पाहिजे. पण जर तुम्ही मुंबईला जाताय तर ते तिथून शिकून सगळं करून माघारी पण या आणि बरोबर. मग इथे काहीतरी करा. जसं Exactly. नागराज सरांनी सगळं शिकले केलं, सगळ्या त्या लेवलला गेले आणि मग बरोबर. परत येऊन पुण्यात बरोबर. त्यांचं चालू केलं त्यांनी. तर ते बरोबर. चांगलं केलं मग मी तर म्हणतो. बरोबर. तसंच इथल्या पण लोकांनी, बारामतीतल्या लोकांनी पण तसा विचार केला तर बरं होईल. राईट. आता आपण ओटीटी प्लॅटफॉर्म म्हणण्यापेक्षा हे जे युट्यूब झालं किंवा इंस्टाग्राम झालं किंवा टिकटॉक एक आधीच्या काळात हा होतं, हा तर आज बिग बॉस मध्ये अशी सिच्युएशन झाली की ऑलमोस्ट हाफ अँड हाफ असा रेशो होता की हाफ लोक फिल्म इंडस्ट्री आणि हाफ लोक इन्फ्लुएन्सर होते. हो. सो हे इन्फ्लुएन्सर एक मोठं शस्त्र वाटतं तुम्हाला की जे तुम्ही तुमच्या ग्रोईंग स्टेजमध्ये तुम्ही ते मिस केलं आणि आत्ताच्या त्या जनरेशनला ते सगळं मिळतंय आणि ते लिटरली बरोबरीला आले, म्हणजे असं म्हणू शकतो आपण. तर त्याचा पण फायदा होऊ शकतो नवीन कलाकारांना. उलट चांगलीच गोष्ट आहे मी तर म्हणेन. जर Yes. तुम्हाला एक प्लॅटफॉर्म भेटतोय तुमचं टॅलेंट शो करायला, येस. तर काय अवघड आहे. म्हणजे माझ्याकडे नव्हतं म्हणून मी म्हणू शकत नाही. हा, ऑब्विसली. आता मी अशातला मुलगा नाहीये जो म्हणेल की बाबा, कारण शोधेल की बाबा माझ्या वेळेस हे नव्हतं. कारण की आपण ऐकतो आपले हो. जुने लोक म्हणतात अरे माझ्या वेळेस नव्हतं रे असं, माझ्या तुम्ही- वेळेस मी खूप गाडा सोपं होतं, गाजवला आम्ही असता. 40 किलोमीटर चालत जायचो. पण बरोबर. आता गाडी आहे ना. बरोबर आहे. तसंच आताचे जनरेशन म्हणणार तुमच्याकडे मोबाईल नव्हता, आता आमच्याकडे मोबाईल आहे. बरोबर आहे. आम्ही बनवू व्हिडिओ, आम्ही आम्ही टाकू बनवू व्हिडिओ. व्हिडिओ. तर एक मी असातला मुलगा नाही की माझं हम्म. फक्त कारण मी असं स्ट्रगल केलं, बरोबर तसं केलं तसं केलं, बरोबर. तसातला मुलगा नाही. बरोबर आहे. तुमच्याकडे आहे, तुम्ही रिसोर्स युटिलायझेशन चांगलं करताय, Yes. तुमच्याकडे टॅलेंट आहे, तुम्ही सोशल मीडियाचा चांगला वापर करताय, तर तुम्ही नक्कीच तेवढे व्हॅल्युएबल आहात इंडस्ट्रीसाठी. Yes. तिथं असं काहीच नाही की बाबा तुम्ही इन्फ्लुएन्सर आहात, बरोबर आहे. तुम्ही रील स्टार आहात, तुमचं कंटेंट आणि तुमचं जर तुमचं कंटेंट चांगलं आहे तर लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेतील. बरोबर लोकांना आहे. आवडत असेल तर तुम्ही नक्कीच एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये येतील. बरोबर. जसे भरपूर आता अंकिता आहे, हो. टिपी दादा आहे, सूरज आहे. सूरज आहे. आता सूरज बाबतीत सगळे म्हणतात की बाबा कंटेंट त्याचं बघितलं तर कळत नाही की तो काय करतो हो. काय करतोय. हो. पण आता पहिल्यांदा क्रिंज वाटायचं लोकांना की कसले डायलॉग बोलतोय, हो, काही काय हो. बोलतोय. बरोबर आहे. तुम्ही जुन्या व्हिडिओ जावा त्याच्या. म्हणजे ते कुठल्या रुल्स मध्ये बसत, जसं अजय अतुलचं म्युझिक आहे की बाई आम्ही काय असं शास्त्रीय वेनं जाणार नाहीये, आम्ही हो. आमच्या वेनं डिस्प्ले करणार, बरोबर. तुम्ही ते तुमच्या वेनं बघा. हा, मग तसंच सूरजच्या होतं. आता सूरजचे डायलॉग हे पहिले म्हणायचे काय बोलतोय, गुली घेते विली घेते, ते बोबडं बोलते, हे हा. सगळ्या गोष्टी. आता पहिले मला माहितीये कारण मी त्याला आधीपासून ओळखतो. बरोबर आहे. तर पहिले जे लोक शिव्या देत होते ना त्याला, आज चांगले ते comment. आज त्याच डायलॉग ह्याने म्हणतात, रील्स बनवतात त्याच्या डायलॉगवर. बरोबर आहे. हे चेंज होत राहतं. असं काही बरोबर. गरजेचं नाही की त्याला शिव्या पडतायत म्हणून आज पण शिव्या देतात, असं नाहीये. बरोबर. त्याच्या पद्धतीने तो वरती आलाय, Yes. त्याच्या पद्धतीने लोकांनी त्याला असं घडवलंय आणि तो प्रयत्न जसा करतोय तेवढं चांगलंच आहे. नंतर अंकिता पण
तिच्या भागात फेमस होती. राईट. तिने तिचं पण स्ट्रगल भरपूर आहे बिझनेसच्या बाबतीत, तिने सांगितलं बऱ्याच हो. गोष्टी. तिच्या पण आहे, डीपी दादा आहे. हो, सो हे लोक कंटेंट क्रिएटर आहेत, बरोबर आहे. कारण ते कंटेंट बनवतात काय ना Yes, काहीतरी exactly. चांगलं लोकांना एंटरटेन करतात. येस. तर मला असं वाटतं चांगलं, उलट चांगलंच आहे. असं काही गरजेचं नाही की सगळे actor मालिकेतले आणि असे ह्यांना पाहिजे. डिफरन्शिएट हा. करा. हम्म. मी तर म्हणून उलट दोघं पण त्यांच्या जागी बरोबर एकदम आहे. बरोबर आहेत. ते त्यांचं फुल युटिलायझेशन करूनच Yes. एंटरटेन करणं हे महत्वाचं आहे. कारण एका लोकांना मोमेंटला invest होणं महत्वाचं आहे. येस, एका मोमेंटला सगळ्यांना चान्स नाही मिळू शकत की सगळेच सिरियल मध्ये, सगळेच मूवी मध्ये. नाही सो भेटू हे शकत. प्लॅटफॉर्म जास्त युजफुल आणि महत्वाचे आहेत. करेक्ट आहे. आता जर एखाद्याला लिपसिंग आवडते, हम्म. फक्त पुढचं आपण बरोबर म्हणतो की पुढचा डायलॉग म्हणतोय आणि आपण फक्त ओठ बरोबर आहे, हलवतो, त्याला बरोबर. ते जमतंय, Yes. तर तो तेच करणार. राईट. आणि एखाद्याला डायलॉग बोलायला आवडते, राईट. तर तो इकडे ऍक्टिंग मध्ये ट्राय करणार. बरोबर आहे, बरोबर आहे. तर सूरज ते वेगवेगळे प्रकार आहेत. येस, सूरजनं जर ज्यावेळेस त्याच्या कमेंट वाचून ते निगेटिव्ह घेतलं असतं, तर ऑब्व्हियसली की आपल्यासारख्या माणसाने एक 4 ते 5 व्हिडिओ बनवून शांत बसलो असतो आपण. पण त्याचं ते डिफरंट थिंकिंग करणंच त्याला बेनिफिशियल ठरलं का? नक्कीच मी म्हणेन. आणि सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की त्याला वाचता येत नाही. येस, त्याच्यामुळे त्याने कमेंट वाचले बरोबर नसतील, आहे. हे मी म्हणतो. बाकी पण त्याचं हे चांगलं आहे की त्यांनी कधीच असं निगेटिव्ह वेने घेतलं नाही कुठली गोष्ट. त्याला मित्र सांगतच असणार नाही, अरे काय करतोय बरोबर, हा, तू exactly. काय करतोयस, काय नाही करतोयस, असलं काय फालतूगिरी बरोबर. करतोयस, असे म्हणत असणार आहेत त्याला. बरोबर, पण त्याचं म्हणणे मला आवडतंय बनवायला, मी बनवणार. बरोबर आहे. म्हणजे So त्याला जे आवडतंय, मी माझं तेच म्हणणे, तुम्हाला जे आवडतंय, कुठला प्लॅटफॉर्म आहे नाहीये, काय गोष्टी आहेत, ते सगळं तुम्ही डिसाईड करा. पण जे आवडतंय ते करा, हे सगळ्यात बरोबर. इम्पॉर्टंट आहे. बाकीच्या गोष्टी तर काय होतच राहतील. लोकांना जर वाटत असेल की ह्याला निगेटिव्ह वे मध्ये घ्यायचं तर निगेटिव्ह वे मध्ये घेतील. बरोबर. ज्यांना वाटते की बाबा हा काहीतरी स्वतःच करतोय किंवा तो त्याला आवडतंय म्हणून करतोय, तर लोक बरोबर. काही पॉझिटिव्ह वेने घेतील. Yes. आणि प्रत्येकाचा ग्राफ वर खाली असतो. बरोबर, असं काही एक्झॅक्टली. गरजेचं नाही की- मोमेंटम चालू शकत. हा, असं काही गरजेचं नाही की इथून एका चालू line केलंय, मध्ये. हा डायरेक्ट वरती गेला. बरोबर आहे. असं कधी होत नाही. Ups and downs प्रत्येकाचे अप्स अँड डाऊन्स असतात. जसं Yes. आता मला शिवाय घालतायत लोक. बरोबर आहे. मला आता मी काय असं विचार करणार नाही की हा बघू आता पुढे जाऊन काय होतंय, असं नाही. मी माझ्या पद्धतीने प्रयत्न Grow करणार करत की मी किती लोकांचं मन जिंकू शकतो. बरोबर आहे. कारण उलट माझ्यासाठी हा सगळ्यात मोठा टास्क आहे की जे लोक बरोबर. मला शिवाय घालतायत, तर त्यांनी जर मला म्हटले येऊन की वैभव काल तुला आम्ही शिवी घातली होती, आज तुझं कौतुक वाटतंय, तर ते बरोबर. सगळ्यात मोठी अचिव्हमेंट असेल माझ्यासाठी. एक्झॅक्टली. तर निगेटिव्ह ते- मधून पॉझिटिव्ह मध्ये येणं सगळ्यात ते जास्त महत्वाचं आहे माझ्यासाठी बरोबर. आता. तर त्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करणार. मी असं सोडून देणार नाही. ऑब्व्हियसली मी नाही सोडणार. तेवढा जिद्दी आहे मी Yes. की मी असं काहीतरी करणार आणि पुढे करत राहणार की जेणेकरून लोक परत बरोबर आहे. लोकांच्या मानापर्यंत उंचवतील, माझ्याकडनं त्या नजरेने बघतील चांगल्या येस, येस. जर समजा आता तुम्हाला असा चान्स मिळाला एखादा की तसं होऊ शकत नाही कधी आयुष्यात की आपण थोडं मागं जाऊ किंवा मला दोन दिवस पाठीमागे जायचंय, नजरेने. तर बिग बॉस मध्ये तुम्हाला पाठीमागे जायला लावलं आणि एक कुठली तरी तुमची एक सिंगल चूक ती दुरुस्त करायची तुम्हाला, तर तुम्ही कुठली दुरुस्त कराल? सिंगल चूक म्हणण्यापेक्षा पण तुम्हाला एकच चान्स आहे, एकच चूक दुरुस्त एकच करायची. चान्स असा आहे की मी कुठल्याही ग्रुप बंद न खेळता मी जर इंडिव्हिज्युअल जरी खेळलो असतो ना, हा. तर जास्त फायदा तर झाला. जास्त फायदा झाला असता. एवढंच सांगतो मी. ना मी सगळेजण म्हणतात बी टीम मध्ये जायला पाहिजे होतं, बरोबर ना ए आहे. टीम, हे सगळ्या गोष्टी सोडून द्या. माझं म्हणणं आहे, मी नुसतं इंडिव्हिज्युअल जरी खेळलो असतो, सगळ्यांना जरी वाटलं असतं की मी तेवढा स्ट्रॉंग आहे, बरोबर आहे. तरी गेम खूप वेगळा झाला असता. तर ती एक चूक मी नक्की सुधारली असती किंवा मागे जाऊन म्हटलं असतं की यार मी इंडिव्हिज्युअल खेळायला पाहिजे होतं. मी बरोबर. तेवढं तरी करू शकलो असतो 100%. माझ्या हातात ते होतं पहिल्यांदा, आणि त्यावेळेस मी तो विचार नाही केला किंवा तेवढ्या सिरियसली त्या गोष्टीला घेतलं नाही. Yes. त्याच्यामुळे बहुतेक Yes. बाहेर आहे मी. बरोबर आहे. आता तुम्ही राहिलेले जे काही कंटेस्टंट आहेत त्यामुळे तुम्हाला असं कोण वाटतं की प्रबळ दावेदार कोण आहे की हा जिंकू शकतो बाबा, आणि जर जिंकू शकतो तर तुम्ही त्याला एक मित्रत्वाचा सल्ला आपण म्हणू शकतो, तो काय द्याल तुम्ही, कोणता सल्ला द्याल? नाही, सल्ला द्यायला आता मी तर कोणी नाही, कारण मी बाहेर आहे. ऑब्व्हियसली, बट तुम्ही त्यांना आणि- जवळून बघितलंय की बाबा कुठल्या गोष्टीची काळजी घे किंवा तुम्हाला काय डॅमेज मिळाला ते. लोक म्हणतील अरे हा स्वतः बाहेर आलाय, त्याला कळालं नाही स्वतःलाच, आणि तो काय सल्ला देणार आहे. पण मी म्हणेन सूरज एक चांगला दावेदार आहे, त्याला भरपूर सपोर्ट आहे लोकांचा. मी म्हणेन फक्त त्याचा गेम सगळ्यांना माहिती आहे, त्याला गेम कधी कधी समजत नाही किंवा ज्यावेळेस ते निकष येतात त्यावेळेस त्याला ते एक्सप्लेन नाही करतात, हम्म. किंवा कुठल्या गोष्टीतून तू नॉमिनेट करतोय पुढच्याला Yes. किंवा कॅप्टन्सी मधून बाहेर करतोय, तर ते जे आहे काही गोष्टी एक्सप्लेन करणं तेवढं फक्त त्याला जमत नाहीये. बाकी त्याला गेम ज्यावेळेस समजतो हम्म. किंवा ज्यावेळेस त्याला कळतं की असा टास्क खेळायचा आहे, तो Yes. खेळतो चांगला, त्यात काय हे नाहीये. बाकी सूरज एक आहे, नंतर अभिजित एक स्ट्रॉंग प्लेअर आहे सध्या, हम्म. असं वाटतंय मला. तो एकदम सगळ्या स्ट्रॅटेजिकली गोष्टी आहेत. स्ट्रॅटेजिकली खेळतोय तो. बरोबर आहे. मला स्टार्टिंगला मी नॉमिनेट केलं होतं ना, तर मी हम्म. त्याला डायरेक्ट म्हटलं तू फेक वाटतोस मला, हा. कारण मला वाटत होतं. हा. कारण की तो एका बाजूने कधी बोलत नव्हता, मायापाशी वेगळं बोलत, त्यापाशी वेगळं बोलत, असं होत होतं.
पण ही स्ट्रॅटेजी त्यांना बेनिफिशियल ठरू शकते असं वाटतं. ठरू शकते, का नाही ठरू शकत. बरोबर आहे. जर त्याचं हे वागणं त्याला जर प्रॉफिट देत असेल हो त्या गोष्टीतून, बरोबर. तसंच वागणार ना तो. राईट. आणि त्याला चांगलं वाटतंय ते. असं Yes. पण गरजेचं नाही की तो फेक नाही आहे, म्हणजे फेक आहेच असं म्हणत नाही. बरोबर आहे. चांगलाच व्यक्ती आहे तो, चांगलं त्याने गाजवलंय. मी हो, पण आणि- मोठा फॅन आहे त्या माणसाचा. Yes. पण कधी कधी बोलण्यात थोडे शब्द इकडे तिकडे होतात हम्म. आणि त्याचं मला अशी चिड यायची की का असं करतोस म्हणून. तेवढंच व्हायचं फक्त. पण बाकी माणूस पण खूप चांगला आहे. Yes. भरपूर गप्पा गोष्टी झालेल्या आहेत आमच्या पण. तो एक मला स्ट्रॉंग कंटेंट वाटतो. डीपी दादा एक स्ट्रॉंग कंटेंट वाटतो. आता त्याने गेम चेंज केलाय भरपूर. Yes. जान्हवी एक स्ट्रॉंग वाटते मला भरपूर. बाकी अंकिताचं आता सध्या मी मागच्या इंटरव्ह्यू मध्ये अंकिताचं नाव घेतलं होतं की ती ट्रॉफी घेऊ शकते म्हणून. कारण की तेवढे स्ट्रॉंग जाणवत होती मला ती. ज्यावेळेस बरोबर. बाहेर आलो होतो ना त्यावेळेस Yes. स्ट्रॉंग वाटत होते तेवढे. पण नंतर जसे मी एपिसोड बघितले, हम्म. जशा गोष्टी बघितल्या, त्यावेळेस मला जाणवलं की अंकिता थोड्या गोष्टी अभिजितच्या ऐकून करते. जे की स्वतःच्या डिसिजन्स कधी कधी ती घेत नाही, असं काहीतरी थोडंसं बसू जाणवतं. शकतो थोडक्यात. हा, ज्यावेळेस हम्म. तिला कळतं की बाबा डीपी दादा तिच्यासोबत उभा आहे. जसे मला सगळेजण म्हणतात की तो अरबाजला प्रायोरिटी देते, अरबाज तुला देत नाही. बरोबर आहे. तसं काही होऊ डीपी शकतं. दादा अंकिताला प्रायोरिटी देतात आणि हा. अंकिता अभिजितला प्रायोरिटी न priority. देता अभिजितला प्रायोरिटी. बरोबर. ते थोडस मला थोडस हे होते. बाकी सगळे आत्ता जे आहेत ना तिथे Yes. आतमध्ये सगळे डिझर्विंग आहेत, वेल डिझर्विंग आहेत. मला असं वाटतं ते त्या लेवलला चांगलं खेळतात. बाकी जिंकण्याच्या ह्याच्यात तर सूरजच नाव घेऊ शकतो सध्या तरी. अभिजित पण आहे, Yes. जान्हवी, डीपी दादा. Yes. हा. आता आपलं हे सगळं बोलणं झाल्यानंतर आपण एक रॅपिड फायर कडे बोलूया, कारण की तो जास्त महत्वाचा आहे आता. आणि त्यासोबत तुम्ही जसं सिलेक्ट कराल त्यासोबत जर कारण मिळालं तरी आम्हाला अजून छान वाटेल. अरबाज की जान्हवी? डेफिनेटली जान्हवी. का? कारण की अरबाज सोबत मी फ्रेंडशिप निभावली, तिथं प्रयत्न केला सगळ्या गोष्टी की बाबा त्याच्यानुसार वागायचं वगैरे, त्याला जसं पटेल तसं करायचा प्रयत्न केला होता. पण त्याला हे माहित होतं की बाबा त्याच्यातून माझं नुकसान आहे, तरी पण त्यांनी माझ्यासाठी काहीच केलं नाही असं मला वाटतंय. तो म्हणतोय मी प्रयत्न केला, असं केलं तसं केलं, पण त्यात पण त्याचा काहीतरी कुठेतरी फायदा होता, ना की फक्त माझ्या फायद्यासाठी त्यांनी काय केलंय. बरोबर. तो मला वाटतं जान्हवीने उलट माझ्या सपोर्ट मध्ये हम्म. भरपूर गोष्टी केलेल्या आहेत. मी म्हणेन उलट जान्हवी. आणि तिला जरी कुठल्या गोष्टी वाईट वाटत होत्या, तिला जरी राग येत होता माझा, तर ती तोंडावरती येऊन डायरेक्ट मला सांगायची तू बरोबर. असं आहे, तू तसं आहे. Yes. जरी मागे काय बोलली तरी समोरून परत सांगायची मी तुझ्याबद्दल अशी बोलली तिकडे. बरोबर. तर ते एक मला बेस्ट ऑप्शन वाटतं की बाबा हे असं असावं, Yes. ना की बाबा पुढे काहीतरी वेगळं मागे काहीतरी वेगळं. बरोबर. जान्हवी Yes. नक्कीच. आता तुम्ही म्हणताय आता की इंडिव्हिज्युअल मी खेळलो असतो, बट तुम्हाला ऑब्व्हियसली की नॉमिनेशन वगैरे ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये टीमची गरजही पडलीच असते. तर तुम्ही टीम ए की टीम बी, डेफिनेटली कुठली टीम चूज कराल जर आता चान्स मिळाला तर? डेफिनेटली टीम बी. ओके. कारण की जसं तुम्ही बोला सेन्सिटिव्ह वगैरे ह्या सगळ्या आहे गोष्टी. खरंच. मी पहिल्यापासून तेच, मी आतमध्ये पण बऱ्याच वेळा सगळ्यांना म्हटलं की बाबा उलट तुम्ही जास्त सेन्सिटिव्ह माणसं आहे बरोबर. आणि मी तुमच्याशी जास्त कनेक्ट करतो, हे आतमध्ये पण सगळ्यांना माहिती आहे. Yes. ते दाखवलं नाही, ते वेगळी गोष्ट आहे. आता परत त्याच्यावर पण आता भरपूर कमेंट्स येतील की आता बरं तुला सुचते टीम बी मध्ये जायचं वगैरे वगैरे. पण बरोबर आहे. आतमध्ये ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या 24 तासातल्या 1 तासात नाही दिसत. बरोबर. बरोबर. आहे, मी आतमध्ये पण ह्या गोष्टी बोललेलो आहे त्यांना पण माहिती आहे. बरोबर. उलट त्यांच्याशी जास्त कनेक्ट व्हायची इच्छा होती माझी पहिले बरोबर. पण ठीक आहे. बॉडी बिल्डिंग की ऍक्टिंग, कोणतं करिअर जास्त छान वाटतं? ऍक्टिंग डेफिनेटली. हो. Yes. आणि ऍक्टिंग करता करता बॉडी पण बनवू शकतो, असं काही गरजेचं नाही. समजा वाईल्ड कार्ड तुम्हाला आता मिळालं आणि तुम्ही आता एंट्री केली आणि तुम्हाला नॉमिनेशन करण्याची संधी मिळाली आणि समोर तुमच्या जान्हवी आणि डीपी दादा आहेत, तर तुम्ही कुणाला नॉमिनेट कराल? अरे बापरे. नाही, हा आता शो Skip 70 नाही करू दिवसावरती शकत. आलाय. शो 70 दिवसावर, त्याला वाईल्ड कार्ड एंट्री पण नाहीये. सो स्टिक टू द रियालिटी. But still एक आम्हाला हे जाणून घ्या, आम्हाला उत्तर मिळेल पाहिजे की जान्हवी की डीपी दादा. अरे बापरे. एकच डिसिजन आहे तुम्हाला की एक तर तुम्ही बाहेर जायचं किंवा जान्हवी किंवा डीपी दादांना बाहेर काढायचं. तुम्ही कुणाला काढा? नॉमिनेट करायचं ना, बाहेर थोडी एलिमिनेट थोडी करायचं. समजा तसं असेल. नाही यार, नाही. हे दोघं पण चांगले नाही करू शकत दोघांपैकी कोणाला. ओके, फाईन. तर छान वाटलं तुमच्यासोबत बिग बॉस बद्दल सगळ्या चर्चा, तुमच्या करिअर बद्दल सगळ्या चर्चा तुमच्यासोबत करून. इन फ्युचर तुम्ही अशीच तुमची प्रगती करत राहा. बारामतीतून एक कलाकार उदयास येतो आणि तो आज बिग बॉस मध्ये जाऊन
स्वतःचं नाव करतो. बेसिकली ते निगेटिव्ह पॉझिटिव्ह हा दॅट थिंग इज डिफरंट आणि लोक त्या पद्धतीने करणार आहेत. पण एक बारामतीचं मान उंचावण्याचं काम देखील तुम्ही केलेलं आहे आणि इन फ्युचर तुम्ही अशीच प्रगती करून एक स्वतः एकदम उच्च लेवलला जाऊन आम्ही इथून तुम्हाला बघू अशा अपेक्षा आहे. आणि तुमच्या भावी करिअरसाठी तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. टीम दोन कटिंग कडून तुम्हाला खूप साऱ्या थँक्यू सो मच. आणि जसं तुम्ही बोलला की बाबा उंचावरती जाऊन सगळ्या गोष्टी, माझी अशी इच्छा आहे की आपण सगळेच जेवढे आपण बघतो किंवा तुम्ही आहात, ऑडियन्स आहे, सगळेजण त्या लेवलला पोहोचा. ज्यांची जी इच्छा आहे ती पूर्ण व्हावी अशीच माझी इच्छा आहे, दुसरं काही नाही. आणि नक्कीच तुझ्यासोबत गप्पा मारून खूप मजा आली, खूप भारी वाटलं. सो कीप सपोर्टिंग मी अँड दोन कटिंग. थँक्यू. नमस्कार, मी वैभव चव्हाण. मी आता आलो होतो दोन कटिंग या चॅनलसाठी इंटरव्ह्यू द्यायला. आणि मला असं वाटतं इथे आल्यानंतर ऍक्च्युली खूप छान मला फील झालं, कारण की ज्या पद्धतीनं सगळ्यांनी मला ट्रीट केलं आणि जे क्वेश्चन्स मला विचारले किंवा ज्या पद्धतीनं त्यांनी मला काही गोष्टी ज्या विचारायला नव्हत्या पाहिजे पण ते अशा विचारल्या की बाबा जेणेकरून मला पण वाईट वाटणार नाही आणि त्यांना ते उत्तर पण चांगल्या पद्धतीने भेटेल. सो अशा खूप गोष्टी घडल्या, खूप मजा आली इंटरव्ह्यू करायला. आणि मला असं वाटतं की हा चॅनल जास्तीत जास्त मोठा व्हावा अशी माझी इच्छा आहे. सो कीप सीइंग दोन कटिंगला तुम्ही सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्या मित्रांना पण सांगा या चॅनलला सबस्क्राईब करायला. दोन कटिंग.